आणि यानंतर नागपूरमधली दुर्घटना सविस्तर पाहूया। नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती झाली आहे आणि या वायू गळतीमुळे परिसरातील 40 पेक्षा जास्त रहिवाशांना उलट्या, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। एनडीआरएफ, नागपूर महापालिका आणि अग्निशमन दलाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय। गोधनी नगरपंचायतीच्या वॉटर फिल्टर प्लांट परिसरात वायू गळती झाली। मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती आहे। या रुग्णांशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। मी झोपली होती, माझ्या मम्मीने मला उठवलं। एक वाजताची गोष्ट आहे की उठ, कशाचा तरी स्मेल येत आहे। मी उठली, मी बाहेर जाऊन बघितलं तर माझ्या नाकात इतका गेला की माझ्यानी श्वासच नाही घेणं होत होता। इतका खोकला आणि खूपच बेकार कंडिशन होती। मग त्याच्यानंतर आम्ही कॉल केले खूप साऱ्या जणांना, तर दादाची पण कंडिशन खूप बेकार होती। माझ्या अंकलला कॉल केला, ते इकडे राहतात दूर, तर ते आले होते मग आम्हाला घ्यायला, तर त्यांनी आम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये सोडलं। खूप कंडिशन, श्वास घ्यायला आम्ही ह्या रूममध्ये त्या रूममध्ये कुठं लपावं असं वाटत होतं। माझ्याकडे साधारण 12:30च्या सुमारात पेशंट आले। त्यापैकी माझ्याकडे आता सध्या 12 पेशंट ॲडमिट आहे। काही थोडे क्रिटिकल होते, इथे थोडे स्टेबल करून मी समोर हायर सेंटरला रेफर केले आहेत। त्यापैकी आता तर सध्या कंडिशन स्टेबल आहे पेशंटची। सर, परिस्थिती अशी होती की पूर्ण अफडातफडी चालू होती। पूर्ण लोक पूर्ण श्वासासाठी असे पुरे खाली दमून पुरे पडून राहिले होते। मी जसंच बाहेर आलो तर मला दिसलं का लोक असे होऊन राहिले बा म्हणून। जसंच मी बाहेर आलो पूर्ण ते गॅसची पुरी सेंट पूर्ण नाकामध्ये, पूर्ण छातीमध्ये पूर्ण हे झाली। तसंच मी माझ्या घरच्यांना, माझ्या लेकरांना घेतला गाडीमध्ये, माझ्यावाल्या कारमध्ये टाकला आणि मी डायरेक्ट तुरंतमध्ये मी हॉस्पिटलला आलो। सर, ते सुपरवायझरची अलगर्जीपणा सर, ते हमपणामध्ये गेले आहे। पण ते सर प्लांट त्याच्या अंदरमध्ये, कॉलनीच्या अंदरमध्ये पाहिजेच नव्हता, बाहेर पाहिजे होतं प्लांट। ते त्यांनी तिथं हे करून टाकलं सर ना, लोकांना त्रास बिनफुकटचा तो। ताई, तुम्हाला आताही श्वास घ्यायला त्रास होत आहे? त्रास नाही, छात्यामध्ये आणि गळ्यामध्ये खोकला, त्याच्यामध्ये त्रास आहे सर।